नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बघा जी-एम-सी मुंबई भरतीचा जो प्रोव्हिजनल रिझल्ट आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याबद्दलची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया, की प्रत्येक पदानुसार किती कट ऑफ गेलेला आहे आणि समोरची प्रक्रिया काय असणार आहे, जेणेकरून बघा तुम्हाला म्हणजे की तुमचे लिस्टमध्ये नाव जर असेल, तर तुम्हाला काय करावे लागेल याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 28/1/2026 रोजी एक नवीन सूचना जी आहे ते वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली होती. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आता बघा या सूचनामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे, तर बघा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई, नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई, आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, पोदार रुग्णालय मुंबई, पोदार वैद्यक महाविद्यालय आयु मुंबई गट ड रिक्त पदांसाठी सरळ सेवा स्पर्धा परीक्षा टीसीएस कंपनी मार्फत बघा दिनांक 15/11/2025 रोजी राज्यातील विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी घेण्यात आलेली होती. आता बघा गट ड संवर्गातील पदांची तात्पुरती जी गुणवत्ता यादी आहे ते शुक्रवार दिनांक म्हणजे की बघा 30 जानेवारी 2026 रोजी संचालनालयाच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी, जे की बघा तुम्हाला इथे हे जे संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे. यावरती जर बघितलं तात्पुरती जी गुणवत्ता यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला समोर देणारच आहे. आता बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत त्यांचा रिझल्ट बघितला नसेल, तर बघा रिझल्टची जी संपूर्ण जी पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरून तुम्ही जॉइन होऊन संपूर्ण माहिती बघू शकाल. आता बघा वेबसाईटवरती जाऊन आपण रिझल्टची माहिती बघूया. तर बघा वेबसाईटवरती आल्यानंतर जर बघितलं संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई, तर बघा सविस्तर जे माहिती आहे तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे. गट ड तात्पुरती गुणवत्ता यादी, जे की बघा प्रत्येक पदाची जी गुणवत्ता यादी आहे तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे. बघा आया असेल, ॲनिमल केअरटेकर असेल, असिस्टंट कुक, ऑटोप्सी रूम सर्व्हंट, बार्बर, क्लास 4 सर्व्हंट, डार्क रूम अटेंडंट, म्हणजेच की बघा प्रत्येक जे पदाची जे गुणवत्ता यादी आहे तात्पुरती ते इथं देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. तर बघा यामध्ये जर बघितलं प्रत्येक जे वैद्यकीय महाविद्यालय होते त्यामध्ये जेवढ्या काही रिक्त जागा होत्या, तर त्याची जे संपूर्ण जे तात्पुरती गुणवत्ता यादीची माहिती आहे यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. तर बघा आता जर बघितलं आपण पिऊन या पदासाठी किती कट ऑफ गेलेला आहे आणि सोबतच हायर विद्यार्थी म्हणजे की टॉपर विद्यार्थी किती आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की पिऊन या पदासाठी जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. रोल नंबर, कॅन्डिडेटचे पूर्ण नाव, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी, त्याच्यासमोर जर बघितलं 200 पैकी किती मार्क्स मिळालेले आहेत, तर बघा संपूर्ण जी माहिती आहे यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा तुमचे जर का नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे याची माहिती नक्कीच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता, जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकेल की तुमचे सिलेक्शन होणार आहे की नाही. आता बघा ही जर बघितली तर प्रोव्हिजनल गुणवत्ता यादी आहे. यानंतर जर बघितलं तर अंतिम निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे कास्ट कॅटेगरीनुसार, म्हणजेच की तुमच्या कॅटेगरीमध्ये किती रिक्त जागा होत्या आणि त्यानुसार जर बघितलं तर तुम्हाला 200 पैकी किती मार्क्स मिळालेले आहे याबद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये समजून येणार आहे. पुढील म्हणजेच की बघा जे अंतिम जे निवड यादी लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला समजून जाणार आहे. त्यानंतर बघितलं आपण तर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं राहणार आहे. आता बघा यासाठी जर बघितलं तर प्रोव्हिजनली जे मेरिट लिस्टमध्ये 1001 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तुम्ही इथं बघू शकता. आणि यामध्ये जर बघितलं तर भरपूर विद्यार्थ्यांना जर बघितलं मायनसमध्ये पण मार्क्स मिळालेले आहे. आता बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांना हायर म्हणजेच की बघा जास्त मार्क असतील, तर अशा विद्यार्थ्यांचं जर बघितलं तर निवड यादीमध्ये नाव असू शकेल आणि त्यांना जर बघितलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. आता बघा तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे, सोबतच तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून बिलॉंग करतात याबद्दलची माहिती नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकेल की तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही. आणि पुढील व्हिडिओमध्ये जर बघितलं तर प्रत्येक पदानुसार जर बघितलं तर कॅटेगरी वाईज तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे त्याचा जो कट ऑफचा जो आयडिया आहे ते तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. म्हणून तुम्ही बघा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील अपडेटमध्ये तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे समजून येणार आहे. आता बघा वेबसाईटवरून जर बघितलं तर प्रत्येक पदाची जे निवड यादी आहे तात्पुरती ते तुम्ही बघू शकाल.
आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रिझल्ट बघितला नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून ते रिझल्टची माहिती बघू शकतील. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.